इयत्ता 1ली ते 9वीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा बुधवारी संपणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळा सुट्टी सुरू होईल। 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 2 मे पासून शिक्षकांची उन्हाळा सुट्टी सुरू होणार आहे। 15 जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे असे अपेक्षित आहे। मात्र मार्च महिन्यातच शाळांकडून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा उरकली जात होती। त्यामुळे 200 दिवस देखील अध्यापन होत नसल्याची बाब ओळखून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 2024-25 पासून अंतिम सत्र परीक्षा एप्रिल मध्येच घेण्याचे आदेश काढले। त्यानुसार यंदाही 11 एप्रिल पासून अंतिम सत्र परीक्षेला सुरुवात झाली। बुधवारी परीक्षेचा शेवटचा पेपर आहे। त्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नाही। उन्हाचा तडाखा वाढलाय। दरम्यान 44 दिवसांचा उन्हाळा सुट्टीनंतर दरवर्षीप्रमाणे 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे। आता शिक्षकांना 8 दिवसात निकाल तयार करावा लागणार आहे। 2 मे पासून शिक्षकांना 14 जून पर्यंत उन्हाळा सुट्टी आहे। परंतु जनगणना व अभ्यासक्रम बदलाच्या परीक्षणामुळे यंदा बहुतेक शिक्षकांना उन्हाळा सुट्टी मिळणार नाही। उद्यापासून बुधवारीपासून जनगणनेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर जनगणनेमुळे ज्या शिक्षकांना उन्हाळा सुट्टी मिळणार नाही त्यांना पुढे शासनाकडून तेवढ्या दिवसांची विशेष रजा मिळेल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले।